वेलकम. वृषालीज कॉर्नर आपल्या स्वामीमय चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक येथे परमपूज्य गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विविध मान्यवर यांच्या हस्ते पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जल यात्रा 2026चा शुभारंभ होणार आहे. आजच्या अन्नदानाच्या सेवेचं भाग्य माझ्या आईला त्यांना लाभलंय. त्यांनी आजच्या अन्नदानाची सेवा केली. श्री स्वामी समर्थ. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठामध्ये सर्व भक्तांना सेवेकरी व स्वामी भक्तांचे हार्दिक स्वागत. मानवाला दुःखमुक्त करून सन्मार्गाकडे नेण्यासाठी साडेदहाची आरती झाली तर माझ्या भावाला आणि वहिनीला आरती मिळाली. त्यानंतर 10:30च्या आरतीनंतर अद्विका आणि उन्नूला प्रसाद वाटण्याचं भाग्य मिळालं. आणि राहता तालुका आहे, राहता तालुक्यानी तिथे मठ्ठा ठेवलेला होता. तर ऊन फार होतं, तर छान मस्त थंडगार मठ्ठा पिला. आणि हे आमच्या गावाचे केंद्रप्रमुख आहेत मामा. आणि त्यानंतर सुवर्णप्राशांचे तिथे डोस होते तर ते मुलांना दिलेत. आणि भरपूर छान अशी सुविधा तिथे सगळ्या सेवेकऱ्यांसाठी केलेली होती. गुरुपीठावरती रक्तदान शिबिर होते, त्यासोबत मुलांसाठी सुवर्णप्राशांचे डोस होते आणि डॉक्टर होते. हेल्थ चेकअप केलं जात होतं आणि त्यासोबत औषध पण दिले जात होते आणि हे सगळं फ्रीमध्ये होतं. त्यासोबत म्हणजे प्रत्येक सेवेकऱ्याची काळजी घेत होते. आणि ऊन तर प्रचंड होतं, तर पाण्याची पण थंड पाण्याची सुविधा केली होती. त्यानंतर आम्ही इथे प्रसाद घेतला आणि छानपैकी सर्वांनी प्रसादाचा आनंद घेतला. पाण्याचे वाटप पण भरपूर होतं. महेश्वरला जातील महेश्वर अहिल्या देवी होळकर यांची राजधानी श्री छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य, श्रीमंत युवराज महाराज होळकर, अहिल्याबाई होळकर यांचे वंशज, त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, मुख्यमंत्र्यांचं थोड्याच वेळात आगमन होणार आहे. माननीय मंत्री विदर्भ, तापी व कोकण देवेंद्र फडणवीस यांचं गुरुपीठावरती आगमन झालंय. आधी ते त्र्यंबकेश्वर इथे महादेवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते गुरुपीठावरती आले, सत्कार करण्यात आला. तर समोर बघून छान वाटलं. तर परत भेटूया अशाच छानचे व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.